खंडू प्रणाम. मायबापो, आपण विचार प्रकरणातल्या सूत्राचे अर्थ बघत आहोत. आपले जवळजवळ आपले जवळजवळ 53 सूत्र झालेले आहेत. आपले 53 सूत्र झालेले आहेत. आपल्याला आता 54व्या सूत्राचा अर्थ पाहायचा आहे. सर्वज्ञ म्हणतात एक विधी अनुष्ठान, एक भाव अनुष्ठान. हे विधी भावातीत अनुष्ठान. काही क्रिया विधिरूप असतात, काही भावरूप असतात, काही क्रिया भावरूप असतात. परंतु दैवराटीच्या क्रिया मात्र विधी भावाच्या वेगळ्या असतात, असं सर्वज्ञाने सांगितले आपल्याला. आणि पुन्हा दुसऱ्यांदा म्हणतात एक विधीसहित भाव आणि एक भावासहित विधी. एक विधीसहित भाव आणि भावासहित विधी. काही क्रियात विधीप्रधान तर भाव अनुषंगिक, तर काही क्रियात भावप्रधान आणि विधी असतात. तर पुढचं सूत्र आहे तुरीय ब्रह्मते. माझा भाऊ 4 ब्रह्म सांगितलेले. ब्रह्म म्हणजे व्यापक, ज्यानं व्यापले, जगाला व्यापले, अनंत सृष्टीला व्यापले, त्याला ब्रह्म म्हणतात. तर खरा व्यापक परमेश्वर आहे. परमेश्वरानं अनंत सृष्टीला, अनंत ब्रह्मांडाला व्यापले. आणि अनंत ब्रह्मांडालाच नाही, पण ब्रह्माला व्यापले, मायाला व्यापले आणि अनंत ब्रह्मांडाला व्यापले. नंतर ब्रह्मानं ईश्वर, वरचा ईश्वर वगळता सर्व अनंत ब्रह्मांडाला व्यापले, मायाला व्यापले आणि अनंत ब्रह्मांडाला व्यापले. पुन्हा नंतर येतो मायानं अनंत ब्रह्मांडाला व्यापले, परमेश्वरा व्यतिरिक्त आणि ब्रह्मा व्यतिरिक्त सगळ्या ब्रह्मांडाला व्यापले. आणि त्याच्यानंतर विश्वदेवता येते आणि विश्वदेवतेने एक ब्रह्मांड व्यापले. मायबापो, त्याच्यामुळे विश्वाला 4थं ब्रह्म म्हणतात. पहिलं ब्रह्म ईश्वर, दुसरं ब्रह्म, तिसरं ब्रह्म माया आणि 4थं ब्रह्म विश्व. असं तुरीय ब्रह्मते. त्याला काय म्हणावं? तुरीय ब्रह्मते असं म्हटलेलं आहे. ते तुरीय ब्रह्म म्हणले तर मायबाबा याला तुरीय ब्रह्म. आता नंतरचं सूत्र आहे विश्वाख्य प्रपंची भूते तन्मात्रा. थोडं अवघड आणि वेगळं विचित्र सूत्र आहे. विश्वाख्य प्रपंची भूते तन्मात्रा. विश्वदेवतेची ब्रह्मांडस्थ मूर्ती कारण म्हणजे मुख्य भूताची आहे व तिचा मळ देखील कारणभूताचा आहे. तिचा रंग पिवळा आहे. त्या मूर्तीचा रंग पिवळा आहे. दुसरं सूत्र आहे धातू भूते तत्वे. याची या तन्मात्रा तो सूक्ष्म प्रपंच बोलते. विश्वदेवतेचा विश्वमळ, चैतन्य देवतेचा आद्यमळ यांना धातू म्हणतात. विश्वदेवतेचा मळ आणि चैतन्य देवतेचा मळ जो आहे त्याला धातू असे म्हणतात. आणि अष्टभावराच्या मळाला भूतमळ असे म्हणतात. आणि खालील देवताच्या मळाला तत्वमळ म्हणतात. असं असं सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सकाळी प्रपंच पंचभौतिक आणि त्रिगुणात्मक. परमेश्वराच्या आत्मक भावाने प्रपंच धरवतो. त्याची 3 ढीग तयार होतात हरितामध्ये. एक सूक्ष्माचा, स्थूळाचा आणि कारणाचा. सूक्ष्माच्या ढिगापासून मळरचना होते, स्थूळाच्या ढिगापासून भेंड तयार होतो व कारणाची विश्वमूर्ती तयार केली जाते. व 3 ढिगापासून स्थूळ व सूक्ष्म प्रपंच निर्माण होतो. तो स्थूळ व सूक्ष्म प्रपंच पंचभौतिक आहे. आणि पंचभौतिक म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आणि त्रिगुणात्मक म्हणजे रस, तम, सत्व या 3 गुणाचा आहे. म्हणून सर्वज्ञ म्हणतात सगळेही प्रपंच पंचभौतिक आणि त्रिगुणात्मक. दुसरं सूत्र आहे एकाते प्रपंच परिणाम बोलीजे, एकाते विवर्त बोलीजे. येथं तैसे नव्हे. येथं प्रपंच म्हणजे स्वतंत्र पदार्थ एकातीत जैसा गंधर्वांचा असते. सर्वज्ञ म्हणतात की म्हणजे एक प्रपंच म्हणजे स्वतंत्र पदार्थ
एक हाती जैसा गंधर्वांचा हस्ती. तर वरीलप्रमाणे तयार झालेल्या स्थूल प्रपंचाला एक भेट आहे, प्रपंच आहे. तर त्या प्रपंचाला काही लोक काय म्हणतात, प्रपंच परिणाम आहे, हा ब्रह्माचा परिणाम आहे असं अद्वैतवादी म्हणतात. एक म्हणतात विवर्त आहे, पण आमचे स्वामी म्हणतात की हा विवर्त नाही, हा परिणाम नाही ब्रह्माचा, हा प्रपंच म्हणजे स्वतंत्र पदार्थ एक आहे, जसा गंधर्वांचा हस्ती. अंतराळीच्या देवता गंधर्व नगर तयार करतात आणि तयार केल्यानंतर ते खेळ झाला की मोडून टाकतात. तर त्याप्रमाणे माया ही सृष्टीची रचना करते प्रपंचाची, आणि परमेश्वराची प्रवृत्ती झाली की पुन्हा मोडून टाकते. त्याच्यामुळं गंधर्वनगरीचा हस्ती असं तिला म्हणलेलं आहे. आता पुन्हा दुसरं सूत्र आहे, अविद्या अविद्याशी कारण प्रपंच प्रपंचाशी कारण. अविद्या म्हणजे मळ, अविद्या म्हणजे मळ, खालचा मळ वरच्या माळाला, वरचा मळ खालच्या माळाला कारण आहे. म्हणजे विश्वमळ मळाला कारण कोण आहे, आद्यमळ, आणि आद्यमळाला कारण कोण आहे, अनाद्य आहे. असं खालचा मळ वरचा मळ खालच्या मळाला कारण आहे. विश्वमळ अष्टभैरवाच्या मळाला कारण आहे, अष्टभैरवाचा मळ शिराब्दीच्या मळाला कारण आहे, शिराब्दीचा मळ सत्यकार्य शोकुंडीच्या मळाला कारण आहे, सत्यकार्य मळ स्वर्गीच्या मळाला कारण आहे, स्वर्गीचा मळ अंतराळीच्या मळाला कारण आहे, अंतराळीचा मळ म्हणजे अष्टदेवींच्या मळाला कारण आहे, आणि अष्टदेवीचा मळ कर्मभूमीच्या मळाला कारण आहे. असं याप्रमाणे अविद्याला कारण आहे, म्हणजे मळाला कारण आहे, आणि प्रपंच प्रपंचाशी कारण. जो भैरवस्वरूपचा प्रपंच आहे तो प्रपंच कारण आहे, आणि आपला जो कार्यरूप आलेला प्रपंच आहे तर तो प्रपंच कार्य आहे, त्या तिथल्या प्रपंचाचं कार्य आहे. आता दुसऱ्यानंतर यदृश्य यदनंतरम यदृश्यते ततस्य कारणम. नंतर जे दिसते तेच म्हणजे प्रथम दिसणाऱ्याचे कार्य असते. म्हणजे उंच मळ कारण आणि नीच मळ कार्य असं. तर प्रपंच व्यभिचार्य, प्रपंच व्यभिचार्य म्हणजे तो अनित्य आहे, त्यात नेहमी बदल होत राहतात, तो सारखा राहत नाही असं सर्वज्ञांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ज्याची मान ब्रह्मांडी तेच पिंडी. ब्रह्मांडामध्ये ज्या देवता असतात त्याच पिंडामध्ये असतात. जेच मान ब्रह्मांडी तेच पिंडी. जेच मान म्हणजे ब्रह्मांडामध्ये ज्या देवता असतात ना तेच पिंडस्थ म्हणून आपल्या शरीरात येतात. मग त्याला जो मान आहे तोच पिंडस्थीला मान आहे. जेच मान ब्रह्मांडी तेच पिंडी. पण विशेष असं आहे की ब्रह्मांडामध्ये मूर्त देवता येतात आणि पिंडी मेदमांस रूपा देवता आहेत. मेदमांसाच्या आधारेनं राहणारे देवता आहेत. ब्रह्मांडी मूर्त देवता आणि पिंडी मेदमांस रूप. आणि त्याचे रंग कसे येतात देवतेचे, हरिता पिता श्वेता मंजिष्ठा कृष्णा मूर्ती प्रकाशती. मायेचा मळ हरित आहे, मायेचा रंग हरित आहे. विश्वदेवतेचा मळ पिवळा आहे, श्वेता अष्टभैरवाचा मळ श्वेत आहे, आणि शिराब्दीचा मळ मंजिष्ठ आहे, आणि खालील चार देवतेचा मळ काळा फिकट काळा असा आहे. पिंड हनन केल्या ब्रह्मांड हनन होय. कारण पिंडामध्ये बी देवता येतात आणि ब्रह्मांडामध्ये देवता येतात. तर ब्रह्मांडामध्ये ज्या पिंड हनन जर केलं तर त्या ब्रह्मांडाचं हनन केल्यासारखं होते, कारण त्या देवता एकच असतात. पिंड म्हणून पिंड हनन केल्या ब्रह्मांड हनन केले होय असे म्हणतात. आत्मघात की अशी कवली ठाव नाही का. म्हणजे जो आत्मघात करतो म्हणजे स्वतःचा आत्महत्या करतो त्या माणसाला कुठंच स्थान नाही. म्हणजे चार चतुर्विध कर्मफळात बी स्थान नाही आणि कुठंच स्थान नाही. तर मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतकरण चतुष्टय आहेत. मन बुद्धी आणि चित्त अहंकार हे अंतकरण चतुष्टय आहेत. मन अधिष्ठाती देवता ब्रह्म, आणि त्याच्यात मनाची अधिष्ठाती देवता ब्रह्म आहे, बुद्धीची अधिष्ठाती देवता विष्णू आहे, अहंकाराची अधिष्ठान देवता महादेव आहे, आणि चक्षु अधिष्ठान देवता सूर्य आहे. आणि युगरा विपरीत अनुष्ठानवंता पृथ्वीयोगी जन्म. ज्या माणसानं युगाच्या विपरीत अनुष्ठान केलं म्हणजे आता कलियुग चालू आहे, कलियुगाचा धर्म आहे तीर्थक्षेत्र व्रतदान. तीर्थाला जायचं नाही, क्षेत्राला जायचं नाही, व्रत करायचे नाही,
आणि अन्य ठिकाणी दान द्यायचं नाही. असं नाही केलं आपण, याप्रमाणे केलं, आपण वर्तन केलं आणि परमेश्वराचं चिंतन करत आपण जर आपलं आयुष्याकडे लावलं तर आपल्याला परमेश्वर आता पुन्हा जन्म देत नाहीत मृत्यूनंतर. आता ह्या कलियुगात जन्म नाही, त्याला मग अवघड्यात ठेवतात आणि ज्यावेळेस कृतियुग येईल त्यावेळेस त्याला कृतियुगामध्ये जन्म देतात आणि तिथं त्याचा उद्धार निश्चित करतात. भाऊ परमेश्वर देवानं आपल्याला दोन पर्याय सांगितलेत, एक तर अनुसारा नाहीतर युगापेक्षा अनुष्ठान करा. तर माझ्या भाऊ अनुसरलं झालं तुम्हाला तर जरूर अनुसारा, कारण पुन्हा इथंच तुमचं निपटून जाते सगळं, तुम्हाला इथंच मोक्ष मिळतो. आणि जर तुम्हाला ते नाही झालं तर युगाप्रित अनुष्ठान करा आणि आपलं भलं करून घ्या, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो, तुमची रजा घेतो. तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असताल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, अशी मी पुन्हाची विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.